नमस्कार मंडळी, आजचा दुसऱ्या दिवसाची सकाळ सुरुवात झालेली. आता आम्ही त्याला बंद झालं दर्द मध्ये टोकते मम्मी अजून टोकते. आता आम्ही चाललोय टेरेसवर तुम्हाला दाखवतो. मस्त आता विटॅमिन कोणचं राहतं रे? विटॅमिन डी का? आम्हाला माहित नाही कोणतं विटॅमिन आहे. विटॅमिन घ्यायला चाललोय फक्त आम्ही. सगळे एकाची बी आंघोळ नाही झाली. लाज वाटतं का तुम्हाला? मी आंघोळ करून असं हिरो तुम्ही सगळे झोपले, मी बी झोपून गेले. म्हणजे आम्हाला होतं तुम्ही झोपून गेलाय. आता आलोय टेरेसचं काम चालू आहे अजून तसं पाहिलं तर. पण मग कसं म्हणजे जर कोणाला खेळायचे असेल तर खेळू शकता. मस्त आहे. वातावरण तर एक नंबर झालंय रे. ऊन वगैरे काही नाही, मस्त आहे एकदम. मम्मी संध्याकाळी एक नंबर आहे. ऊन वगैरे काही नाही, मस्त आहे. पावसाचं वातावरण आहे. काय विटॅमिन डी भेटेल. हा इथं सगळं पॅक करून ठेवलंय बरं का. मस्त आहे. या तू येतात कुठून आला? तू विटॅमिन डी घ्यायला. मस्त आहे. इथं जाऊ शकते कोमल तू. नाही खराब नाही. मी काल साफ करून दिलंय ते. नाही रे, मी काल साफसफाई केली त्याची आली. कोमल तू जाऊ शकते वर. दीदी तुला जायचंय का वर? हा जाय लवकर चल. एवढा टाइमपास कशात जाणार आहे? गोलवाली मध्ये हिच्यातच आहे. हिच्यात तुझे जाऊ दे. गोल मध्ये सटकशील का? इथून पुढून सटकत. हा याच्या पुढून. हा इथून सटक आता. हा नाही एवढं काही नाही. माझ्या राजा इकडून व्ह्यू मस्त आहे रे. सगळं पॅक करून ठेवलंय. मस्त आहे एकदम. झाले बाबा नाशिकला येतात सर्दी. त्यांचा टेरेस वगैरे मस्त आहे राव. मस्त मोठं टेरेस आहे. मोठी जागा आहे मग तेच म्हटलं. इथं जरा समजा तीन चार चक्कर मारलं तरी भारी होऊन जाईल. इकडे योगा क्लासेसचा रूम आहे. योगा रूम वाटतं का जिम असं नाही. मध्ये योगा रूम वाटतं. अजून काही सेटअप नाही झालेला आहे. मध्ये काम चालू आहे अजून. पण वर्ष जायचं अजून 1 वर्ष जाईल ना. पाईप वगैरे टाकेल. ते त्यासारख्या छोट्या मुलांसाठी मधून जायला. पण हे जास्तच छोट आहे. वेगळंच काहीतरी असं ते. चल विचारताय आता. ते काय मला कोमल जर हाईट वाढवायची असेल तर इथं लटक इथं. नाही अरे हाईट वाढती बरोबर. हाईट वाढती त्यासाठी ही घसरगुंडी एकदम बेस्ट आहे. एकदम बेस्ट आहे. छोटी बच्ची हो क्या? काय उभं राह त्याच्यावर. नाही रे याच्यावर काहीतरी येईन. सीसॉ वगैरे काहीतरी जाईन. तो सीसॉ असेल म्हणा ते. हे बा असं. हा सीसॉ असेल. सीसॉ असा राहतो का? कधी आयुष्यात सीसॉ पाहिलाय का? नाही बघितला. नाही बघितलं ना. छोटी तू छोटी अजून येणार तिथं. दीदो चेहरा असा कसा दिसतोय? तुम्ही झोपेतून उठून आणले. बधीर सारखा. बधीर लोकांमध्ये आल्यावर असं बधीर होऊन जातात. बधीर लोकांमध्ये बधीर होऊन जातात. चला लागवड चालू आहे झाड वगैरेची. चला इकडे चला ना. इकडून जागा थोडी अडचण आहे. इथं मी झेंडू लावून देऊ पुऱ्या टेरेसवर. किती लागतं? किती 10 किलो घ्या. असं नाहीये. तोडायला लय कष्ट आहे. आपण काय तर नाही तोडू. म्हणजे नवीन येणार. मग परत झेंडू देणार मी. येत नाही. आता एवढा सामान आहे घरामध्ये. एवढी गजबड आहे. एवढं सामान तुम्हाला दाखवतोय बा.
किती सामान आहे बघा. नुसता इथं आलं म्हणजे यांचं नुसतं आवर सावर एवढाच राहतं. नुसतं आवर चालतं. मम्मी नुसता आवर पसारा काढतो आम्ही. गैरा पसारा काढते तो. हे बा केवढा पसारा आहे ना, बसायला जागा ठेवली ना काही ना काही. पा दीदी जेवायला काय करते रे? गिलक्याची भाजी. मी नाही खाणार. आवडते म्हणे. हा मी नाही खाणार. ती वाली करते का? शेंगदाणे लावून ये. शेंगदाणे लावून गिलक्याची भाजी होते का? हा हे मंदिर गेलं. मंदिर दाखवतो. मंदिर भारी केलं रे तुम्ही. आवडलं मंदिर. अजून ठेवलं नाही. लाईट लाव ना मागून. हा एवढं होतं. मागून आहे बटन. अगं मम्मी 2 मिनिटं थांब ना, येते ना मी. एखाद्यासाठी रे देव धुवायला, वाचन करायला. त्याच्यानंतर खाली ड्रॉवर आहे. ते आवडलं मध्ये म्हणजे जास्त जागा आठवणार. मम्मी धरायला या ना ग. तुम्ही खालून वाडा. जागाच नाही इकडे. पुढे घालायला जागा नाही. चढवलं जाणार नाही ते. नाही वरचं काढू नका का, असंच हलवा. मम्मीच्या पायावर पडलंय मागच्या वेळेस. सगळे स्क्रॅच पडत जातील ती फरशीला. येडे आवाज येतोय का? स्क्रॅच कशा पडता बरं? पा बरं आयुषच्या मागं पडले का? आयुष आवाज आला होता ना आता. खाली ना त्याचे प्लास्टिकचे पाय आहे ना, ते ऑलरेडी सरकून गेले. तुला काय वाटतं ते पाय त्याच्यावर नाही ते हो हे किती सरकताय. ते काय माहिती का, कष्ट करून मध्ये सरकवलं पण सरकवायला आमच्या हातभार लागले म्हणा. मी व्हिडिओने काढला. आमचे हातभार लागले. आमचा हातभार लागलेला आहे म्हणतो झालं. नको रे माझ्या तोंडावर. तुझा तिकडं मध्ये बुडबुड पाहिजे का तुझ्या आले? एकदा हातभार तर काही लावत नाही मम्मी. मी आयडिया दिली नसते तर तुम्हाला घालता आलं नसतं. मी बोलली उभा करून. मम्मी मी बोलली नाही उभं करून दे. वा दीदी वा, काय आयडिया. इंजिनियर आहे बुवा आम्ही. असे कसे इंजिनियर आहे का? काय झालं? कॉम्प्युटर झालं ना? काय का होईना. हा एखादी नवीन उडबिडचं काही आलेलं आहे इंजिनिअरिंग. ते बघा मी तरी गहू घ्या. गहू घ्या. उद्याची अमावस्या आहे वाटतं ना. अमावस्या की रात आहे कल. आजचा कोण वार आहे? आज वार शनिवार. शनिवार. उद्याची अमावस्या. आता हे जड आहे. आता हे उचलायचा वेळ आहे. आता कोमल उचलणार आहे. नाही बाबा, आपण जडला हातच नाही लावला. काय केलं? खेळलं ते काय माहिती कुठून आले ते. याचा खेळ चला नाही. छोटं टेरेस आहे आमचं. गहू वाळत टाकलं ते. गहू आठ टाकले होते. छोटं टेरेस. जास्तच वाळून गेलं. पोट भरून जाईल 4 गहू मध्ये. चिमणी ना मी. चुचू बस अख्ख्या गाण्याची वाट लावली. मी म्हणते इथं अडचण येऊन दिसतंय कसं ते पाहू. तिथं छान दिसन. वहिनी बी म्हणते आता कष्ट पाय जवळ घेऊन द्या. चप्पल मम्मी तेव्हा तू अशी पुढून उभी होती पाया. बाजूला मी जाय. परत चालू राहिलो मी. पडलं तर ते पडू दे. एक काम करा, पहिले तुमचं ठेवा बर का. मग इथून कोणी बी बाई पकडून 2 जण तिकडे जा. उचलावं लागेल तरी. हा नाही मी उचलतो ना. चला थांब. पाय तुम्ही त्या हातात बोल बजरंग बली की जय. चला तुम्ही घाबरताय का? घाबरत नाही. विचारतं का ते? विचार करतील ते कसं न्यायचं काय. एक जण ना थोडं ते पकड हात घाला.
फॅन तर बसवत लागणार आहे. ए बाप झालं. घरामध्ये आता हे बसलेलं आहे, लोक आले हे बसवायला, हे बसवलंय, हे सगळं काम झालेलं आहे. आणि आता घरचे काय करताय, घरच्यांची साफसफाई सगळं चालू आहे. दीदी कसं वाटतंय तुला? हा बरं आहे भाऊ. एकदम भारी ना. आता हे सगळे कागद फाडताय इथं, त्यांना कागद फाडायला लावून दिले. कामं नव्हते आम्हाला. काम होते हे बघा, एक इकडं इकडे एक कागद फाडायचे काम, इकडे यांचे, आपण बी कागदच फाडू आता. हे बघ प्लास्टिक काढावं लागतं आता काय. पुरतं यायचं, थोडंसं फाडायचं, निघून जायचं आपलं आपलं गेम बघत बसायचं. हे बाय मम्मी किती भारी काम करतोय बाय. दिखावा करून सगळ्यांना जमतं. हा दिखावा करून, दिखावा नाही, सगळं काम मीच करतो. तुम्ही सारखेच आहे. कसं दिसतंय आता, काय झालं दीदी? भारी दिसतंय ना आता हे, छान झालं. आता चांगलं झालंय. डोकं खाली गेलं पण फिनिशिंग थोडी राहिली अजून, वर गॅप दिसतोय थोडाफार, जाऊ दे भाऊ, ठीक आहे. थोडी फिनिशिंग थोडं हे राहिलं, काही अडचण नाही. कोणी आईच्या पोटातून शिकून नाही येत. हा तू करा त्यात. मग पुसत बैस आता लवकर, साईडला बी पुस. इथं राहिलं बा, इथं पुस लवकर, पुस इथं पुस लवकर, काम कर थोडं. आता घरामध्ये जरा स्वच्छता अजून लईच करायची बाकी आहे. ठेवा मम्मी लवकर काढ ना यार, एवढा टाइमपास. इथं अजून खिडक्या बी बाकी लावायच्या, बाकी तिकडे लावलं, इकडे बाकी खिडक्या लावायच्या. ऐक ना, एखादं नवीन ट्राय करायचं की तर जाळून बिळून, जाळाला चिटकून जाईन का ते? मी काय म्हणतीये, त्याला अजून 24 तास पण नाही झालेत करून, नका ना उद्योग करू. करू ना काहीतरी. उद्योग माणसांना करायचेच नाही. चलो राईस मागून तिच्या 4 वेळा कुठं पाठवते का? दीदीला वर, दीदी बिचारी वाट पाहती. मी दादाच घेणार. नाही लागत का? नाही काय तुझा, जाऊ दे, काय टेन्शन नाही. हा. मम्मी तुम्ही काय खाताय? कढी खाताय तुम्ही? कालची कढी राहिलेली आणि आम्ही खाताय. अहो म्हणजे काल करणार होतो, इच्छा राहिलेली, आज केली. आई कुठला देतो मला? कोणता इथे आधी? म्हणू का? मन राणी म्हणा गाडीवर ये सोये, सारा खानदेश तुला फिरवू सोय, या खानदेश मा बाजार मराणी, तुला गुलाब न फुलं मिळे, तुला गुलाब न फुलं मिळे. खानदेश नाही, नाशिक म्हण. नाशिक फिरवतोय तू, नाशिक म्हण. बोल ना कुठं गाणं, त्याच्या पुढे येत नाही माझ्या. मग चल एखादं खानदेशी गाणं म्हणतो. मला पण नाही. तू सुरुवात कर, जे इझी मी बोलतो. तुम्ही सावन मुंबई गई मा दिल्ली गई, दिल्ली गैया मी आग्रा, भेटना ना मला, भेटना ना मला. आणि आयुष तेवालं सावन महिना मग. सावन महिना ए मम्मी, ते आठवतं का डोंगी डोंगी नाच म्हणा दाजीबा? म्हणा दाजीबा, दाजीबा. कोणतं? 4-5 पोरेच मी कोल्हा भाऊ वाटतं बरं, कोल्ह्यान टाका. कोमल झालं एकदाच सगळं काम आवरलं. कपडे बाकी, मम्मी किती कपडे बाकी रे? कपडे तर आहेच भाऊ इथं, पण इथं घर वगैरे सगळं झालेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे. आता कपडे धुवायला लय हौस आहे. तू साईडला व्हाय, चल. घर वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे. दीदी पाहिजे का? कोणी केलं एवढं स्वच्छ रूम? तू बसून का? हो, दिवसभर पासून उभी आहे अशा पण अवस्थेत मी, दिवसभर. हे भारी वाटतं. आता फक्त पडदे लवकर आणून घ्या, मस्त आहे. इथं मस्त डेकोरेशन साठी ठेवलं असतं काहीतरी, एकदम भारी वाटलं असतं. अरे आणलेलं आहे मग बॉक्स मध्ये तिच्या.
ते काढून ठेवायचं. पण हे उद्या घासायचंय चांगलं. हा ना थोडं त्याच्यावर हे प्लास्टिक आहे आता ते घासावं लागणार आहे. ते घासून मग त्याच्यावर ते थिनर आणलं ना थिनर लगेच निघून जाईल ते. तुम्हाला सांगितलं तुम्ही आणून नाही हे दिलं. दाखव ना. काय हा तू माझ्यासोबत नाही झाली. हे ते गुड फूड गुड मूड. पिझ्झा नाही दाखवलं. पिझ्झा खाल्ला ते. दाखवलं थोडंफार. ही मला राधाकृष्णाची फ्रेम लय आवडते पण एक नंबर एकदम लय भारी मस्त एकदम एक नंबर. हा आता चला अंथरून टाका झोपायची तयारी आता. हा टाकून घेते लावून घे मला. काय कूलर आहे कूलर लावून दे कूलर लाव. थांबा थांबा खाली उघडायचं. हा चला कोमल आता झोपायची तयारी. नाही लागले. हा दीदी थांबा. दीदी काय बोलायचंय शेवट. शेवट काय बोलणार आहे आता. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असंच सपोर्ट करा. हा आता एंड. बाय बाय गुड नाइट मिलते कल के ब्लॉग में. चलो.